घेऊन चला सगळ्यांना। सुनील बोले चल। बाबा बाबा तुम्ही ठीक आहात ना बाबा? डॉक्टर डॉक्टर तुमका काही झालं नाही ना? घरी चला चला बाबा बाबा डोळे उघडा ना बाबा। बाबा काय होतं पप्पा दादा? बाबा डॉक्टर बाबा हॅलो बयो। हॅलो अत्ते अत्ते बाबा सापडलो दादा खय असा? बाबांका हॉस्पिटल मध्ये आणलाय। काय दादा हॉस्पिटलला असं पण झाला काय? तुम्ही लवकर या ना प्लीज लवकर या। परत ठीक आहे आम्ही येत आहोत। हा हा काय झालं ते हॉस्पिटलला का नेलंय बाबाला? आता काय झालं बाबाला? दादा हॉस्पिटलला घेऊन गेलेत बाकी काय बोलला नाही। ता बोलला की लवकर येवा। शुभंकर हॉस्पिटलमध्ये म्हणजे सुनीलने एकतर त्याचे हातपाय तरी मोडले असतील नाही तर गचकवला तरी असेल। मम्मा बाबाला काही झालं नसेल का? नाही रा तू नको काळजी करू। आपण लवकर जाऊया चला। मम्मा तू पण ये ना ग। हो मी येते तुम्ही पुढे व्हा मी येतेच। हा जा जा जा। हो हो जाऊ पोया चला जा। शुभंकर फायनली बेडवर आला। भाऊजींना सांगायला हवं। रमाकांत भाऊजी उठा। रमाकांत भाऊजी उठा। पोलीस 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 दिले पोलीस दिले पोलीस दिले पोलीस दिले पोलीस दिले। झालं? पोलीस नाही हा नाही मी आहे। काय वहिनी ठीक आहे पद्धत झाली उठूची झोपलेल्या माणसात। रमाकांत भाऊजी अहो गुड न्यूजच तशी आहे। तुम्ही ऐकाल ना तर झोप उडेल तुमची कायमची। हा या बरा तुमचा फक्त कायम तो झोपून टाका तुम्ही। झोप उडेल सांगते तर। सांगा काय सांगता असता? शुभंकरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। काय सांगतास काय? हो शुभू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट हा म्हणजे त्या पावल्यान शुभूची गेम वाजवली। झालं बोलू पुढे। बयोचा सुमनला फोन आला होता। आपल्या घरातले सगळे खूप काळजीत आहेत हो। होय ना आणि आपण दोघ मामा तर मस्त आनंदात आहोत। भाऊजी आता सगळं माझ्या मनासारखं होतंय। होतला वहिनीनो तुमका जा होया ना सगळा होतला। तुम्ही फोन करा त्या बाहुल्याला फोन करा तुमच्या। हा करतोय करतोय। बाहुल्या खय मेलस रे बाबा। बाहुल्या बाहुल्या लागला? त्या भोलेचा फोन लागत नाही। ठीक आहे तो स्वतःहून करेल। तो पण सेलिब्रेट करण्यात बिझी असेल ना भाऊजी। हा बसलो असतो खय तरी। पण भाऊजी शुभंकरला ऍडमिट केलंय म्हणजे जिवंत तर असेल। हा फक्त हातपाय वगैरे तुटला असेल नाही? मला बघायला जायला हवं। जावा जावा माझ्या अधू झालेल्या शुभू दादा जाऊन बघून येवा आणि जाताना ना फळाबेळा काहीतरी घेऊन जावा। हो जावा।
बाबा बाबा, अरे किती लागले तुला? कोणी कोणी केलंय? कोणी केलंय? कोणी केली तुझी ही अवस्था? इरा अगं इरा, मी तुका सगळं सांगते. आता त्यांना त्रास होता. तोच त्रास कोणामुळे झालाय हे विचारते मी. मी सांगते ना इरा. मी सांगते, माझ्या बाबाची ही अवस्था तुझ्या बापामुळे झाली आहे. कळलं? तुझ्या बापाने मुद्दाम केलंय हे, आणि माझ्या बाबाच्या या अवस्थेला फक्त तू कारणीभूत आहेस. इरा, वयोची काहीच चूक नाहीये. आज तिच्यामुळे मी जिवंत आहे. अरे बाबा, तू काय बोलतोयस? ही आणि हिचा बाप तुझ्या जीवावर उठलेत आणि अजूनही तू हिलाच पाठीशी घालतोयस. हिरा, जरा शांत राहू. आता त्रास होईल. एक्झॅक्टली आत्या, बाबाला त्रास होतोय म्हणून मी बोलते. शुभू, शुभू, अरे काय झालंय तुला? किती मार लागलाय तुला? तुला दुखतंय का रे खूप? मी ठीक आहे. पण हे सगळं झालं कसं? त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. मारण्याचा प्रयत्न? हो, इंजेक्शन देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्याला ही जबाबदार आहे, कारण हिच्या बापाला माझ्या बाबाचा बदला घ्यायचा होता. मुद्दाम केलं हे सगळं. ही हिच्या बापाला आपल्या घरी घेऊन आली नसती तर हे सगळं झालंच नसतं. इरा, वयोचा काहीच दोष नाहीये. आज तुझा बाबा जिवंत आहे तो वयोमुळे. त्या बिचारीने तर बिचारी बिचारी ही इतकं सगळं होऊन सुद्धा बाबा तुला ही बिचारी वाटते? इरा, पास. वयोने काही केलं नाही हे सांगितलं ना तुला. काय घडलंय हे जाणून न घेताच आरडाओरडा कशाला करतेस? बाबा अरे पण इरा, इरा प्लीज बिहेव. हॉस्पिटल आहे, सो चिल. इरा, इरा, शांत हो बाळा. हे सगळं इथेच आत्ताच बोललं पाहिजे का बाळा? पण बयोचे बाबा हे सगळं करतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं नाही आपल्याला. पण आहेत कुठे ते? का पळून गेले? सरस्वती तिकडे वेळेत पोहोचली होती. तिने पप्याला पोलिसांना फोन करून बोलवायला सांगितलं. ते आता सध्या पोलीस कस्टडीत.
इंजेक्शन. सुनीलने मला जे इंजेक्शन दिलं ते खूप रेअर आहे. ते मेडिकलमध्ये नाही मिळत, आपल्यासारख्याच हॉस्पिटलमध्ये मिळतं. मग सुनीलकडे ते कसं आलं? खरं आहे तुमचं म्हणणं. आपल्या हॉस्पिटलचं इंजेक्शन बाहेर कसं गेलं? सर मी रेकॉर्ड लिस्ट चेक करून येतो. सरस्वती तूही चल सोबत. हां सर आलो. मी आलेच. बाबा किती लागलंय तुला? त्रास होतोय? बाळा तू दिसलीस ना, माझा सगळा त्रास पळून गेला. माझा त्रास पण घाबरतो तुला. बाबा मी लहान नाहीये. माझ्यासाठी लहानच आहेस. बाबा तू रेस्ट कर. हाँ दादा आहे इकडे. आले. हाँ आता त्रास होत नाही आहे ना? माझ्या वहिनींचो फोन इलो. माझ्या शुभदाची चांगली बातमी समजतली. माझो बिचारो शुभदाता देवाघरी गेलो असतलो. हॅलो हा वहिनीनो, माझो शुभदाता देवाघरी गेलो काय? नाही, आपण देवाघरी जायची वेळ आली आता. म्हणजे हो वहिनीनो, माका नीट समजतलं ना, असं सांगा काय झालं? आपल्याला जसं हवं होतं तसं काहीही घडलेलं नाहीये भाऊजी. म्हणजे त्या सुनीलला पोलिसांनी पकडून नेलं. मग आता काय होतं ला वहिनीनो? अहो आता खरा बॉम्ब तर पुढे. आता काय हा ना, तर सगळा सांगा एकदा माका. आपण शुभंकरला जे इंजेक्शन दिलं होतं ना, ते ह्याच हॉस्पिटलमधनं घेतलंय हे शुभंकरला कळलंय. आता विशाल आणि बयो ते चेक करायला गेले स्टोर रूम मध्ये.
सरस्वती, शुभंकर सर आता ठीक आहे, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. सर, त्यांच्या या अवस्थेसाठी मीच जबाबदार. त्या माणसात जर मी घरातच घेतला नसता तर या सगळा घडलाच नसता. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी बाबाबद्दल गैरसमज करून घेतला. मी जर वागले ना सर, त्याबद्दल मी स्वतः कधीच माफ नाही करू शकत. सरस्वती, तू काय बोलतेस? तू अजिबात चुकीचं केलेलं नाहीयेस. तू फक्त तुझं कर्तव्य केलंस. ती व्यक्ती चुकीची होती, यात तुझा काय दोष आहे? पण माणूस ओळखण्यात चुकलंय ना मी सर. आणि या सगळ्याचा त्रास डॉक्टर बाबांका किती झाला तरी फक्त आईन दिलेलं वचन मोडू नये म्हणून त्या सगळं सहन करत येले. सरस्वती, म्हणूनच तर शुभंकर सर आणि तुझं रक्ताचं नातं नसूनही ते सर्वार्थाने तुझे बाप आहे. होय सर, बाबा म्हणून ते श्रेष्ठ आहेतच. खयच्या पण परिस्थितीत माझी साथ देणारे माझे काजवून. पण मी एक मुलगी म्हणून कमी पडले सर. सर, तुम्हाला 3 नंबर वार्ड मध्ये बोलवले. सर, तुम्ही पुढे वा, मी स्टोर रूम मध्ये बघताय. मी येतो. काय? एक शब्द बोलू नकोस. आज तुझ्या बापाने माझ्या बाबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि तू काहीच नाही केलंस. हिरा, मी प्रयत्न करताय. कशाचा? माझ्या बाबाला अजून त्रास देण्याचा? माझ्या बाबाने तुला आमच्या घरात ठेवून घेतलं ना. तुझ्या निर्लज्ज बापाला पण आमच्या घरात ठेवून घेतलं आणि आज काय केलंस तू? आज तुझ्यामुळे माझ्या बाबाची ही हालत आहे. आणि त्या परिस्थितीत सुद्धा बाबा तुलाच डिफेंड करत होता. तुला डिफेंड करताना बाबाची ही अवस्था झाली आहे. कळतंय तुला? आजवर तुझ्यामुळे मला माझा बाबा शेअर करावा लागला. आणि आज तुझ्यामुळे मी माझ्या बाबाला कायमचं गमावलं असतं. हिरा, ऐक ना, माका सगळा कळतं. तू काय बोलता माका सगळं मान्य आहे. तुला मान्य करावंच लागेल. आज फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या क्रिमिनल बापामुळे माझ्या बाबाची ही अवस्था आहे. हिरा, तुका माका काय बोलायचं आता बोल, पण त्यांका आता माझा बाबा म्हणू नको प्लीज. का? आज लाज वाटते? एरवी तर खूप अभिमानाने मिरवायचीस माझा बाबा आहे. काय म्हणायचीस तू? हा, वासराला वाचवणारा देव माणूस. देव माणूस? माय फुट. आज माझ्या बाबाची जी काही अवस्था आहे ना, ते तुझ्या नालायक बापामुळे. कळलं? हिरा, बघ, त्यांनी जा काय केलं ना त्यासाठी मी माफी मागताय. आणि त्यांनी जा केलंय त्याच्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली आहे. अजून शिक्षा मिळाली आहे कुठे? आणि ती शिक्षा मी तुला देणार. काय करतेस? सोड. इरा, काय करतेस? विशाल, प्लीज आमच्या दोघांच्या मध्ये पडू नकोस. आज हिच्या आणि हिच्या नालायक बापामुळे माझ्या बाबाचा जीव गेला असता. बास झालं. हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाही. सो बिहेव. तुला आत्ता सोडते, पण तुझ्यामुळे आणि तुझ्या नालायक बापामुळे जो काही माझ्या बाबाला त्रास झालाय ना,
त्याचा बदला मी घेणार.